नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. अगदी अंधारात शांत बसलेल्या एखाद्या माणसाला अचानक समोर लख्ख प्रकाश दिसला की जशी अवस्था होते, अगदी तसंच काहीसं आज तुमच्या सोबत घडणार आहे. आपण रोज सकाळी उठतो, त्याच उत्साहाने किंवा कदाचित त्याच कंटाळ्याने आपलं आयुष्य रेटतो. पण कधी विचार केलाय का की आपण नेमके कुठे चाललोय? ज्या धावपळीत आपण आहोत, ती धावपळ आपल्याला आपल्या स्वप्नांपर्यंत नेणार आहे की फक्त थकवणार आहे? आजूबाजूला नजर टाकली तर प्रत्येक जण धावतोय, पण पोहोचतोय कोण? आज या संवादाच्या माध्यमातून मी तुम्हाला अशा एका आरशासमोर उभं करणार आहे, जिथे तुम्हाला तुमचं खरं रूप दिसेल. हे रूप कदाचित तुम्हाला थोडं अस्वस्थ करेल, पण ही अस्वस्थताच तुमच्या बदलाची पहिली पायरी असेल. पुढच्या काही मिनिटात आपण अशा काही गोष्टीवर बोलणार आहोत ज्या कदाचित तुम्हाला माहित आहेत, पण तुम्ही कधी त्या गांभीर्याने घेतल्या नाहीत. हा प्रवास केवळ शब्दाचा नाही, तर तुमच्या आत दडलेल्या त्या हरवलेल्या ऊर्जेला शोधण्याचा आहे. तयार राहा, कारण हा केवळ एक संवाद नाही, तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्न ठरू शकतो. आपण अशा एका जगात आहोत जिथे कोणाकडे वेळ नाही, पण प्रत्येकाला खूप काही मिळवायचं आहे. मग हे नेमकं कसं साध्य करायचं? या प्रश्नाचं उत्तर शोधताना पहिली गोष्ट जी डोळ्यासमोर येते ती म्हणजे आपलं विखुरलेलं मन. आणि म्हणूनच आपल्याला सर्वात आधी गरजेचं आहे ते म्हणजे आपल्या विखुरलेल्या ऊर्जेला एका बिंदूवर एकत्र आणणं, ज्याला आपण फोकस म्हणतो. आजच्या काळात यशस्वी होण्यासाठी खूप मोठी बुद्धिमत्ता किंवा अफाट पैसा असण्यापेक्षा तुमच्याकडे किती फोकस आहे हे जास्त महत्वाचं ठरते. विचार करा, एखादे सूर्यप्रकाश जेव्हा काचेच्या माध्यमातून एका कागदावर केंद्रित केला जातो, तो कागद पेट घेतो. एरवी तो फक्त प्रकाश असतो. आपलं आयुष्यही असंच आहे. आपण एकाच वेळी हजार गोष्टींचा विचार करतो. सोशल मीडियाचे हजार रील्स पाहतो, कोणाचं तरी नोटिफिकेशन आलं की आपलं पूर्ण लक्ष तिकडे वळतं, आणि मग दिवसाच्या शेवटी आपल्याला कळतं की महत्वाचं काम तर राहूनच गेले. हा जो डिस्ट्रॅक्शनचा सापळा आहे तो आपल्या पिढीला आतून पोखरतोय. जर तुम्हाला खरोखर काहीतरी मोठं करायचं असेल तर तुम्हाला नाही म्हणायला शिकावं लागेल. त्या प्रत्येक गोष्टीला नाही म्हणा जे तुम्हाला तुमच्या ध्येयापासून लांब देते. फोकस म्हणजे फक्त डोळे झाकून बसणं नव्हे, तर तुमच्या ध्येयाशिवाय दुसरं काहीही न दिसणं. जेव्हा तुमची नजर अर्जुनासारखी फक्त माशाच्या डोळ्यावर असेल, तेव्हाच बाण अचूक लागेल. ही एकाग्रता मिळवणं सुरुवातीला कठीण वाटेल, पण एकदा का तुम्हाला तुमच्या वेळेचा आणि ऊर्जेचा लगाम हाती घेता आला की जम तुमच्या मुठीत असेल. पण फक्त एकाग्रतेचा विचार करून चालत नाही, कारण विचार तर अनेक जण करतात, पण जे प्रत्यक्ष कृती करतात तेच इतिहासात नाव कोरतात. म्हणूनच विचारांच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष मैदानात उतरून सुरुवात करणं हे सर्वात मोठं आव्हान असतं. आपण नेहमी उद्याची वाट पाहत असतो. आपल्याला वाटतं की जेव्हा सर्व काही नीट होईल, जेव्हा माझ्याकडे चांगले रिसोर्सेस येतील, किंवा जेव्हा मला एखादा शुभ मुहूर्त मिळेल, तेव्हा मी काम सुरू करेल. पण खरं सांगू का, तो परफेक्ट मुहूर्त कधीच येत नाही. यशस्वी लोक हे परिस्थिती बदलण्याची वाट पाहत नाहीत, तर ते सुरुवात करतात आणि मग वाटेत परिस्थिती बदलत जातात. एखादं छोटं रोपटं जेव्हा जमिनीत रुजतं तेव्हा ते पहिल्याच दिवशी वटवृक्ष नसतं. त्याला अनेक वादळाचा सामना करावा लागतो. तुमचं ध्येय कितीही मोठं असलं तरी त्याची पहिली पायरी ही नेहमी छोटीच असते. तुम्ही आहात जिथे आहात, तुमच्याकडे जे काही आहे त्यानिशी कामाला लागा. सुरुवात करताना चुका होतील, कदाचित लोक हसतील, पण लक्षात ठेवा, जो मैदानात उतरतो तोच पडतो. जो गॅलरीत बसून बघतो तो फक्त टाळ्या किंवा शिट्ट्या वाजवू शकतो. तुम्हाला टाळ्या वाजवणारा व्हायचे की ज्याच्यासाठी टाळ्या वाजल्या जातात तो व्हायचे, हे तुमची आजची ही पहिली पायरी ठरवेल. एकदा बा तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध पोहोचायला सुरुवात केली की तुम्हाला स्वतःच्या तरतीचा अंदाज येईल. जसजसे तुम्ही पुढे चालायला लागता तस तसं तुम्हाला जाणवेल की तुमच्या आजूबाजूला असलेले लोक तुमच्या गतीवर खूप मोठा परिणाम करत असतात. आणि म्हणूनच तुम्ही कोणासोबत चालता, तुमची संगत कशी आहे, हे तुमच्या प्रगतीचे गणित ठरवत असतं. असं म्हटलं जातं की तुमच्या जवळच्या 5 मित्रांची सरासरी म्हणजे तुम्ही असता. जर तुमच्या आजूबाजूला असे लोक असतील जे फक्त तक्रारी करतात, जे फक्त नशिबाला दोष देतात, किंवा ज्यांच्याकडे आयुष्याचं कोणतंही ध्येय नाही, तर हळूहळू तुम्हीही तसेच बना. या उलट जर तुम्ही अशा लोकांच्या सहवासात राहिलात जे तुमच्यापेक्षा जास्त हुशार आहेत, जे नेहमी काहीतरी नवीन शिकण्याची धडपड करतात, तर तुम्हालाही आपोआप पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल. संगत म्हणजे केवळ मित्र नव्हे, तर तुम्ही कोणते पुस्तक वाचता, कोणते व्हिडिओ पाहता आणि कोणाचे विचार ऐकता हे सुद्धा त्यात येतं. चांगल्या संगतीत राहिल्याने तुमच्या विचारांची दिशा बदलते. एखाद्या लोखंडाचा तुकडा जर पारसाच्या सहवासात आला तर त्याचं सोनं होतं. तसंच तुमच्या आयुष्याचं सोनं करायचं असेल तर तुमच्या आसपासच्या लोकांची पारख करायला शिका. जे लोक तुम्हाला मागे खेचतात किंवा तुमच्या स्वप्नांची थट्टा करतात, त्यांच्यापासून सन्मानपूर्वक लहान होणं हेच तुमच्या हिताचं असतं.
कारण तुमच्या यशाचा रस्ता हा तुमच्या संगतीतून जातो. योगी संगत मिळालं पुढचा प्रश्न येतो, तो म्हणजे आपल्याकडे असलेल्या सर्वात मौल्यवान संपत्तीचा वापर कसा करायचा. आणि ती संपत्ती म्हणजे आपला वेळ. वेळेचं नियोजन करणं म्हणजे फक्त वेळापत्रक बनवणं नव्हे, तर तुमच्या आयुष्यातील प्राधान्यक्रम ठरवणं होय. देवाने सर्वांना श्रीमंत किंवा गरीब बनवलं असेल, पण वेळ मात्र सर्वांना 24 तास सारखीच दिली आहे. फरक फक्त एवढाच असतो की यशस्वी माणूस त्यात प्रत्येक मिनिटाची किंमत जातो, तर अपयशी माणूस तो वेळ पास करण्याच्या नादात असतो. खरं तर वेळ कधीच पास होत नाही, आपण स्वतः पास होत असतो. आज म्हणतो की माझ्याकडे वेळ नाही, पण त्याच वेळी आपण तासंतास सोशल मीडियावर वाया घालवतो. वेळ हा वाळूसारखा असतो, जितका घट्ट पकडाल तितका तो हातातून निसटून जाईल. पण जर त्याचा योग्य वापर केला तर तोच वेळ तुम्हाला हवं ते लिहून देऊ शकतो. स्वतःला विचारा की आज मी जे काही करतोय त्यामुळे मी माझ्या ध्येयाच्या एक पाऊल जवळ जातोय का. जर उत्तर नाही असेल तर तुम्हाला तुमच्या वेळेच्या नियोजनावर पुन्हा विचार करण्याची गरज आहे. जो माणूस वेळेचा आदर करतो, वेळ त्याचा आदर करते. लक्षात ठेवा, गेलेला पैसा पुन्हा कमावता येतो, पण गेलेली सेकंद जगातील सर्व संपत्ती दिली तरी परत मिळवता येत नाहीत. हा वेळेचा प्रवास करत असताना वाटेत अनेक अडथळे येतात. अनेक वेळा आपल्याला वाटतं की आपण हरलो आहोत, पण याच अडचणी आणि याच चुका खरं तर आपल्याला घडवत असतात. आपण अपयशाला इतकं घाबरतो की चुका करण्याच्या भीतीने आपण प्रयत्नच करत नाही. पण ज्याने कधी चूक केली नाही त्याने कधीच काही नवीन करण्याचा प्रयत्न केला नाही. चुका या पुरावे आहेत की तुम्ही प्रयत्न करत आहात. आयुष्यात येणाऱ्या अडचणी या तुम्हाला थांबवण्यासाठी नसून तुमची क्षमता तपासण्यासाठी येतात. जेव्हा एखादा हिरा घासला जातो तेव्हा तो चमक, तसं प्रत्येक अडचण तुम्हाला एक नवीन धडा देऊन जाते. महत्वाची गोष्ट ही नाही की तुम्ही किती वेळा पडलात, तर महत्वाची गोष्ट ही आहे की पडल्यानंतर तुम्ही किती वेळा पुन्हा जिद्दीने उभं राहिलात. आपल्या चुकांकडे ढाल म्हणून बघायला शिका. प्रत्येक चूक तुम्हाला हे सांगते की हा रस्ता योग्य नाही, दुसरा रस्ता शोध. जेव्हा तुम्ही तुमच्या चुकांना आपलं शिक्षक मानता तेव्हा हे अडथळे न राहता यशाच्या पायऱ्या बनतात. अपयशाची भीती बाळगण्यापेक्षा त्यातून शिकण्याची वृत्ती ठेवा, कारण अनुभवाची दोरी ही नेहमी ठेस लागल्याशिवाय भरली जात. जेव्हा तुम्ही या सर्व अडचणी पार करून यशाच्या शिखरावर पोहोचता तेव्हा तिथे टिकून राहण्यासाठी एकच गोष्ट कामाला येते, ती म्हणजे तुमची नम्रता. यश मिळवणं कठीण आहे, पण ते पचवणं त्याहूनही कठीण आहे. जेव्हा माणसाकडे पैसा, प्रसिद्धी आणि सत्ता येते तेव्हा अनेकदा अहंकारही सोबत येतो. पण लक्षात ठेवा, जो झाड फळांनी लदबदलेला असतं ते जमिनीकडे झुकलेलं असतं. तुमची उंची जितकी वाढेल तितकेच तुम्ही नम्र व्हायला. नम्रता ही दुर्बलता नाही, तर ती सर्वात मोठी ताकद आहे. जगातील मोठे लोक नेहमी साधे असतात, कारण त्यांना स्वतःला सिद्ध करण्याची गरज नसते. तुमचं यश हे तुमच्या कष्टाचं फळ असलं तरी त्यात अनेकांचा हात असतो, हे कधीही विसरू नका. अहंकार हा वाळवीसारखा असतो, जो तुमच्या यशाला आत पोखरतो. पण जर तुम्ही नम्र राहिलात तर लोक केवळ तुमच्या यशाचा आदर करणार नाही, तर तुमचं व्यक्तिमत्वही स्मरणात ठेवतील. यश हे केवळ आकड्यामध्ये नसतं, तर तुम्ही किती लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवला आणि किती लोकांच्या मनात स्थान मिळवलं यात असतं. तुमचं मोठेपण तुमच्या कामात दिसावं, तुमच्या वागण्यात साधेपणा असावा, हेच खऱ्या यशाचं लक्षण आहे. तर मित्रांनो, आज आपण ज्या गोष्टीवर चर्चा केली त्या केवळ ऐकण्यासाठी नाही, तर त्या जगण्यासाठी आहेत. आयुष्य हे खूप लहान आहे आणि स्वप्न खूप मोठी आहेत. ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला स्वतःला बदलावं लागेल. आजपासून, एक क्षणापासून स्वतःला सांगा की माझ्या ध्येयासाठी वचनबद्ध आहे. फोकस ठेवा, न घाबरता सुरुवात करा. चांगली संगत जोडा, वेळेची किंमत ओळखा, चुकांमधून शिका आणि कितीही मोठे झालात तरी पान जमिनीवर ठेवा. लक्षात ठेवा, परिवर्तन एका रात्रीत येत नाही, पण बदलाची सुरुवात एका विचाराने नक्कीच होऊ शकते. तुमच्यात ती ताकद आहे, फक्त ती ओळखण्याची गरज आहे. आता वेळ आली आहे ती स्वतःला सिद्ध करण्याची. उठून उभं राहा आणि आपल्या आयुष्याची नवी कथा लिहायला सुरुवात करा. आजचा दिवस तुमचा आहे, हे आयुष्य तुमचं आहे आणि हे यशही तुमचंच असेल. चला तर मग एका नव्या जिद्दीने आणि नव्या उमेदीने आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. आपण नक्कीच यशस्वी होऊ, कारण प्रयत्न करणाऱ्याचा कधीच पराभव होत नाही. विसरू नका, आता नाही तर कधीच नाही. धन्यवाद.